गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त. आपण ज्या आत्मविचारावर विचार करत आहोत काही दिवस, त्या विचाराने खरं तर आपण खरं आत्मज्ञान आपल्याला झालं का? तर आत्मज्ञान म्हणजे दाखवण्याची गोष्ट नाही, किंवा मला अनुभव आहे तो त्याला तसाच अनुभव आला पाहिजे. तर येण्यासाठीचे जी क्रिया आहे त्या क्रियेने आपण पाणी पिलं तर आपले तुम्ही जे दुसऱ्याने पिलं तरी तहान जाते, मीनी पिलं तरी तहानच जाते. पाण्याने संतुष्ट होतो. मग हा अनुभव प्रत्येकाला होतो. मग हा खरं आध्यात्मिक म्हणजे काय? त्या विचाराने आपण काय केलं पाहिजे? का चाललो पाहिजे त्या विचाराने? अहम ब्रह्मास्मी, मी आणि तू वेगळा नाही, अद्वैत भाव सगळ्यामध्ये एक आहे. हा विचार रुजणं फार महत्त्वाचा आहे. आणि ते रुजण्यासाठीच खरं ज्ञानाची गरज आहे. तो ज्ञान कुठलं? भौगोलिक ज्ञान, सामाजिक ज्ञान आणि आपल्या देहस्वरूपातलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे. मला माझ्यामध्ये जे तत्व आहे पंचमहाभूत तत्व, तसे दुसऱ्यात पण तेच तत्व आहे. त्याच्यात आणि कुठे काय वेगळं आहे? एखादा आपण जाती पंत वाद असे उभे केलेत, त्याच्यामध्ये त्याला जे श्वास होतो तो मला पण तसाच होतो, त्याला पण तसाच होतो. नाही काय, ती विचारांची जी धारा आहे ती योग्य झाला पाहिजे. आणि आपण विकृत विचाराकडे गेलो पण आपण तसं बनलो, ते बनू नये. म्हणून खरे ज्ञान आत्मबोध सत्य, श्रद्धा विश्वास देहा नित्य. एखादा नदीचा पाणी वाहणारा असतो त्याला आपण जलच सांगतो, तर दुसरं सांगत नाही काय? का ते पाणी पाणीच असते. मग ते सत्य आहे ना, का कुठे असत्य आहे? म्हणून आपल्या विचारामध्ये आपण किती स्थिर असलो पाहिजे, त्या विचारामध्ये किती आपण एकनिष्ठ असलो पाहिजे. आणि आपल्यामध्येच तो परमात्मा आहे, तसा दुसऱ्यामध्ये तोच आहे. तू मी एक आहे, देव सर्वांचा एक आहे. हा भाव खऱ्या अर्थाने रुजणं फार उत्तमातला उत्तम आहे. बाई रुजेल केव्हा? तर स्वला ज्ञान झालं पाहिजे, स्वतःला ते अनुभव झाला पाहिजे. तर ते तू मी एक आहे, देव सर्वांचा एक आहे, हा भाव समजेल. माझ्यात तुझ्यात एकच आहे, एक वटून परमेश्वर आहे, असा जो विचारभाव सतत रुजतो तेव्हा आपल्यातले विकल्प उठत नाही. आपल्याला राग द्वेष निंदा हा येत नाही. हे खरं आत्मज्ञान, ही खरी श्रद्धा आणि हे खरे विश्वास. तो आपल्यात उभा झाला पाहिजे. आपण उभा करायला लागते तेव्हा बनते, असं नाही बनत. एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठी सगळं आपल्याला तयारी लागते. तसं त्या विचाराने मला तयारी पाहिजे माझी. तर तयारी असेल तर निश्चित आपण बनतो. म्हणून आपण बनलं पाहिजे, बनण्याचा प्रयत्न करू. गुरुदेव दत्त.